सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग बघितला, छान छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. तुमच्या कमेंट वाचल्या ताईंनो की खूप आनंद होतो. व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप उल्हास होतो. असं वाटतं मी केव्हा बनवते आणि केव्हा एडिट करून अपलोड होते, कारण माझ्या ताई माझ्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघतात. बऱ्याच ताईंच्या खूप छान कमेंट असतात देवपूजेबद्दल, किचन ओट्याबद्दल किंवा कामाबद्दल, की ताई तुम्ही एवढं काम कशा करतात. पण ताईंनो, खरं सांगू का, मला पहिल्यापासून कामाची सवय आहे. कामाचा कंटाळा मला कधीच येत नाही. ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवायचे, मुलं शाळेत जायची, त्यावेळेस मी रात्रीचे 1 काय 2 काय 2-2 वाजेपर्यंत म्हणलं तरी ब्लाऊज शिवायचे. का तर मला असं वाटायचं की मी हे काम केव्हा पूर्ण करते. तेवढेसुद्धा मला भान राहत नव्हते. आणि घरातले जर भांडी घासायचे म्हणले तर ज्यावेळेस माझ्या मनात येईल त्यावेळेसच मी भांडी घासायला काढायचे. आपण जर मनापासून कोणतेही काम करायचे ठरवले ना ताईंनो, तर अजिबात कामाचा कंटाळा येत नाही. का तर आपलेच घर असते, आपलेच मुलं, आपलाच नवरा. आपल्या घरातले काम आपण नाही करणार तर कोण करणार, असा आपण विचार करायचा. मी लागलेली होती स्वयंपाकाला, तोपर्यंत आमच्या म्याऊची पिल्लं खाली सोडलेली होती खेळायला. तर एक नवीनच मांजर आली आणि त्यांच्या अंगावरती खूप धावत होती. ती उकडलेल्या बटाट्याची पातळ भाजी केली, चपात्या केल्या, खिचडी पण करून ठेवली, गरम करायचे फक्त. आणि म्याऊच्या पिल्लं आपली खाली होती. एक नवीनच बोके आलेला होता, त्यामुळे त्या पिल्लांना घेऊन आले. तरी पण एक पिल्लू खालीच आहे. स्वयंपाकाच्या भांड्यांसोबत देवाची भांडी पण घासून झाली. देवाची पूजा तर सकाळीच करून घेतली, आज काही तुम्हाला दाखवली नाही. असे वेळेच्या वेळेवर जर आपण भांडे घासून ठेवले तर ते जास्त घाण होत नाही. देवघरावरतीच ठेवते मी आता हे, का तर हवेने सुकून जातील, थोडे वल्ले आहेत. आणि डोक्याला मी आज तेल लावलेले आहे बरं का. केस मला धुवायचे आहे, तेल लावले आणि कोरफड लावलेली आहे. चला, बेडरूममध्ये 2 दिवस झाले कपडे नाही आवरलेले, त्या कपड्यांच्या घड्या पण घालून घेते, का तर पूर्ण टेबलवरती कपड्यांचा ढीग लागलेला आहे. हे बघा, कपडे असे इथंच जमा करून ठेवलेले आहे. आता सर्व कपड्यांच्या घड्या घालते आणि ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवून देते. ज्यावेळेस मी कपडे काढून आणते त्यावेळेस कपड्यांच्या घड्या घालते. पण मुलं काय करतात, एक शर्ट काढायला गेले की सगळं काढून ठेवतात. 4 दिवस जर कपाटाकडे लक्ष नाही दिले तर कपाटामध्ये पूर्ण धूळ अशी साचते. तसेच जर कपडे ठेवले तर धुतलेल्या कपड्यांना ती धूळ लागते. खाली झाडू मारणारे जे काका आहेत ते झाडून घेत आहेत, त्याचा आवाज येतो, तेवढा इग्नोर करा ताईंना. तसं तर मी शॅम्पूच्या पाण्याने कपाट पुसते, पण आज मला तेवढा वेळ नाही, त्यामुळे मी जो सुका कापड आहे त्या कापडानेच कपाट पूर्ण स्वच्छ पुसून घेतले. आणि ज्या कपड्यांच्या घड्या घातलेल्या होत्या त्या कपड्या परत तिथं ठेवून व्यवस्थित लावून ठेवल्या. जवळचे जर लग्न असले की आपल्या इथं, म्हणजे आपली मुलं म्हणा किंवा आपण म्हणा, खूप भारी भारी असे कपडे घेतो, पण ते कपडे आपण परत घालतसुद्धा नाही. तसेच माझ्या मुलांचे पण कपडे आहेत, ते कोणाला देऊ पण वाटत नाही किंवा ते परत घालतसुद्धा नाही. ते कपडे मी माझ्या इथं जी जिप्टोची मोठी बॅग आहे त्यामध्ये ठेवून दिलेले आहे. बघू आता, जर गावाला गेले तर ते कपडे कोणाला तरी गावाला देऊन टाकणार आहे. या बॅगमध्ये जे लग्नांसाठी कपडे घेतलेले आहेत
ते आता मुलांना होत नाही, ते कपडे यामध्ये ठेवून दिलेले आहे. का तर ते खूप भारी कपडे आहे, असं कुणाला देऊ पण वाटत नाही आणि टाकून तर नाहीच देणार, पण ज्याला गरज असेल त्याला मी ते देऊन टाकणार आहे. इथून मागे पण मी असे कपडे भरपूर गोळा करायचे आणि जे आमच्या शेजारी राहत होते त्यांना द्यायचे किंवा मग गावाला पाठवून द्यायचे. गावाला घालतात मुलं. सर्व कुर्ती आणि कोट आहे यामध्ये. गावाला जर नाही दिले तर अनाथ आश्रमामध्ये आपण असे कपडे देऊ शकतो. का तर अनाथ आश्रमातल्या मुलांना त्याची खूप गरज असते. भरपूर कपडे मी असे भरून ठेवलेले आहे, पण बघू केव्हा योग येतो. मला तरी असं वाटतं अनाथ आश्रमामध्ये दिलेलेच योग्य राहतील. तुम्ही पण तुमचे मत मांडा बरं का ताईंनो, कारण तुमच्या पण इथं असे बरेच कपडे गोळा होत असतील. आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो याचं मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे. वाटण परतायला टाकून दिलं. वाटण आपलं छान इथं परतलं जातं, तोपर्यंत इथं पीठ मळून घेतलं. तेलामध्ये वाटलेलं वाटण, पनीर मसाला, मिरची पावडर, हळद सर्व एकत्र तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं. त्यामध्ये जो वाटाणा होता तो टाकून दिला. पनीर आणि वाटाणा तेलामध्ये तळून घातला तरी पण चालतो. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही घालू शकता, पण मी पनीर 10 ते 15 मिनटासाठी गार पाण्यामध्ये ठेवते व भाजीला उकळी आल्यावर त्यामध्ये पनीर टाकून देते. भाजीला उकळी आल्यावर त्यामध्ये पनीर टाकले तरी पण मऊ राहतं, अजिबात कडक होत नाही. स्वयंपाक माझा झालेला आहे. भाजी पण काढून ठेवली. सर्व जे भांडे स्वयंपाकाचे होते ते सर्व बेसिनमध्ये जमा केले. तेलाच्या केटलीला एकदा असं पुसून घेतलं की जास्त घाण होत नाही. दूध पण तापवलेलं आहे. गार झाले की फ्रीजमध्ये ठेवून देते. किचन वाटा स्वच्छ करते, भांडे घासून घेते. चपात्या पण गार झालेल्या आहे, त्यामुळे आता त्याच्यावरती झाकण ठेवते. सकाळची बटाट्याची भाजी आणि साबुदाण्याची खिचडी केलेली आहे, ती शिल्लक आहे थोडी. जेवायचं आहे का नंतर जेवायचं भांडे घासून घेऊ? जेवायचं का नंतर जेवायचं भांडे घासून घेऊ का? नाही तर एकच वेळा घासता येते. एकदाच भांडे घासून होते सगळेच जण ना. दादा ते जेवले दोघं. स्वयंपाक झाला, जेवण पण झाली. जेवणाची भांडी घासून घेतली. माठामध्ये पाणी ओतायचं आहे, माठ पण घासून ठेवला आणि पाणी ज्या हंड्यामध्ये पाणी भरते तो हंडा पण घासला. किचन वाटा असा स्वच्छ घासून घेते. पाण्याने धुवायचा किंवा कापडाने पुसला तरी पण चालतो, त्यामुळे चिकट होत नाही. किचन वाटा पुसून झाला की लगेच हंड्यामध्ये आणि माठामध्ये पाणी ओतून घेते. भांडी घासून एका साईडला ठेवलेली आहे. बघा मी पाशी ठेवून दिले. खालून पाण्याची बॉटल आणायची आहे हंड्यामध्ये आणि माठामध्ये पाणी ओतते. आजचा ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला ताईंनो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. गुड नाईट.